आता या लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तिसरा हप्ता देणाऱ्या सर्व महिलांची लिस्ट तयार करण्यात आली आहे। ज्या महिलांचं नाव या लिस्टमध्ये आहे त्या सर्वांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच मिळणार आहेत। माता आणि भगिनींनो, तुम्हाला एक आनंदाची माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे 15 सप्टेंबर 2024 या दिवशी जमा करणार होते, परंतु अजूनही लाखो महिला अशा आहेत ज्यांनी नुकतंच या योजनेसाठी अर्ज भरला आहे। आता त्यांचे अर्ज तपासण्यात येत आहे, त्यानंतर सर्व महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील। ज्या महिलांनी अजूनही अर्ज दाखल केला नाही त्या महिला 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरू शकतात। लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे। 1,500 ही छोटी रक्कम वाटत असली तरीही माता आणि भगिनींसाठी ती छोटी नाही, असं त्यांनी सांगितलं। आमच्या सरकारने मुलींना उच्च शिक्षण घेता यावं यासाठी 100% फी माफी केली। एकनाथ शिंदे यांनी आणखी एक योजना सुरू केली आहे। त्या योजनेचे नाव लेक लाडकी लखपती योजना आहे। तुम्ही आम्हाला बळ दिले तर ही योजना 1,500 वरून 2,000 किंवा त्याहून जास्त वाढवू, असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले। तर माता आणि भगिनींनो, तुम्हाला जर लेक लाडकी लखपती या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लेक लाडकी लखपती लिहा, म्हणजे तुम्हाला अर्ज भरण्यासाठी काय काय लागेल हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। जर तुम्हाला ही नवीन योजना आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि नवीन बातम्यांसाठी आपल्या लकी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।